नमस्कार मैत्रिणींनो, रूपाचा आर्टमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। मी इथे आज कुळिथाच्या पिठाचे शेंगोळे बनवत आहे। तर त्यासाठी बघा इथे मिक्सरच्या भांड्यात मी 4-5 हिरव्या मिरच्या, खूप सारा लसूण, 1 चमचा जिरं, 1 चमचा मीठ मिक्सरला लावून वाटून घेतलेले आहे। बघा, त्यानंतर एका मोठ्या ताटामध्ये आपल्याला 2 मोठ्या वाट्या कुळिथाचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर पिठामध्ये आपल्याला बघा 1 छोटा चमचा हळद घालून घ्यायची बघा। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा आपल्याला इथे तिखट घालायचे। तिखट हे बेतानीच घालायचे कारण आपण हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत। अर्धासा चमचा आपण इथे मसाला घातलेला आहे आणि आपण हे हिरव्या मिरचीचं लसणाचं वाटण घालून घेणार आहे त्यामध्ये, आणि 1 चमचा मीठ घालणार आहे। तर मीठ हे पण आपण चवीनुसार घालायचे आहे। वाटणामध्ये पण 1 चमचा मीठ घातलेलं होतं, त्या पद्धतीनेच आपल्याला इथे मीठ घालायचे आहे आणि सर्व असं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे आहे। बघा, हे कुळिथाच्या पिठाचे शेंगोळे खूपच छान लागतात, टेस्टी लागतात आणि हा जुना गावरान पदार्थ आहे, म्हणजे पारंपरिक पूर्वीच्या बायका बनवायचा हा पदार्थ। तर बघा, या पद्धतीने असं पीठ भिजवून घ्यायचे। त्यानंतर पिठावर थोडंसं तेल टाकून एखादा चमचा, आणि आपल्याला परत हे पीठ चांगलं भिजवायचे। पीठ भिजवताना खूप काळजी घ्यायची, खूप असं मळून घ्यायचंय पीठ आणि व्यवस्थित असा गोळा बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला बघा इथे शेंगोळे बनवायचे, तर पोलपाटाला थोडंसं तेल किंवा पीठ लावून घ्या। तुम्हाला पीठ लावायचं असेल पीठ लावू शकता, तेल लावायचं असेल तर तेलही लावू शकता। या पद्धतीने असे शेंगोळे आपल्याला वळवून घ्यायचे। आपण पीठही लावू शकतो, पिठाचा हात लावूनही करू शकतो। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला इथे हे शेंगोळे वळवून एकसारखे असे वळवून घ्यायचे आणि त्यानंतर असा चकलीचा आकार देऊन गोल गोल आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। बघा, या पद्धतीने आपल्याला बनवायचे। बघा, मी इथे बनवून घेत आहे सर्व। हे बघा, अशा पद्धतीने हे बनवून घ्यायचे। आणि शेंगोळे बनवताना कुळिथाचंच पीठ वापरायचं, कुणी बेसन आणि गव्हाच्या पिठाचे करतं, पण त्याची एवढी खास अशी टेस्ट लागत नाही, त्यासाठी कुळिथाचंच पीठ वापरायचंय। बघा, या पद्धतीने मी सर्व बनवून घेतेय। खूप छान आणि अप्रतिम असे होतात बघा। असे सर्वच्या सर्व पिठाचे आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत बघा। हे बघा, या पद्धतीने मी इथे सर्व बनवून घेणार आहे। तोपर्यंत आपल्याला गॅसवर कढईमध्ये 2 पळ्या तेल घालून घ्यायचे आणि 1 छोटा चमचा जिरं घालून बघा, त्यामध्ये थोडीशी हळद, अर्धासा चमचा तिखट घालून आपल्याला 2 तांबे पाणी घालून घ्यायचे, म्हणजे जवळजवळ 1 ते 1.5 लिटर पाणी घालून घ्यायचे आपल्याला। हे बघा, आणि या पाण्यात पण आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचे, कारण पाण्याला पण टेस्ट येते मग छान। आणि हे पाण्याला उकळी येईपर्यंत आपण तिकडे तोपर्यंत सर्व बनवून घेणार आहे। बघा, ह्या पद्धतीने सर्व माझे बनवून झालेले आहे। आणि हा पिठाचा जो गोळा ठेवलेला आहे तो नंतर आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून असा घट्टपणा येण्यासाठी टाकायचा आहे त्यामध्ये। तर बघा, इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, आपण सर्व शेंगोळे त्यात सोडून घेऊ। या पद्धतीने सर्व आपल्याला सोडून घ्यायचे आहेत बघा। खूप छान, आणि या पद्धतीने जर केले ना म्हणजे खूपच छान आणि टेस्टी होतात बघा। प्रमाण पण तुम्ही असं वापरू शकता या पद्धतीने। अशा पद्धतीने मी सर्व सोडून घेतलेले आहेत बघा, आणि असे मिक्स करून व्यवस्थित हे बघा
या पद्धतीने करून घ्यायचे आणि त्यानंतर आपला जो पिठाचा गोळा ठेवलेला होता तो आपण असा ताटामध्ये थोडंसं पाणी घेऊन हा मिक्स करून घेणार आहे। बघा तोपर्यंत आपले हे 5-10 मिनिटं चांगले शिजवून घ्यायचे आहेत। जे याला शिजायला फार वेळ लागतो, त्यानंतर आपण झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं आपण शिजवून घेऊ शकतो म्हणजे शिजवावेच लागतात। आणि त्यानंतर बघा 10-15 मिनिटं शिजल्यानंतर आपल्याला इथे 1-2 चमचे दाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि जे आपण पिठाचा गोळा ठेवला होता त्याचं हे बॅटर करून घालायचं आहे यामध्ये, म्हणजे त्याला जरा घट्टसरपणा येतो आणि चवही छान होते त्या ग्रेव्हीची। आणि कोथिंबीर घालून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा या पद्धतीने करा तुम्ही, खूपच छान होतात। हे बघा परत राहिलेली कोथिंबीर घालून घ्यायची नंतरून आपल्याला वरतून आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे। या पद्धतीने आपले हे शेंगोळे तयार झालेले आहे बघा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। हे बघा या पद्धतीने आपले तयार झालेले आहेत। धन्यवाद।